विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. काँग्रेस जनता पार्टीकडनं उद्या देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाची घोषणा. विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना यांच्या सहभागाचं आवाहन. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध. विद्यार्थ्यांशी चर्चा करायला तयार, माझ्या घरी किंवा कार्यालयामध्ये चर्चेसाठी या. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डांचा आंदोलक विद्यार्थ्यांना आवाहन. विद्यार्थी बोलावणार तिथे चर्चेसाठी जाणार, चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. अमित शहांच्या भेटीनंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती. राहुल गांधी पळपुटेपणा सोडा, हिम्मत दाखवून चर्चेसाठी संसदेमध्ये जा. मुख्यमंत्री फडणवीसांचं राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना आवाहन. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होतोय, तोडगा काढण्याची पंतप्रधानांकडे विनंती केली. मोदींसोबतच्या दिल्ली भेटीनंतर शरद पवारांची माहिती. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी ठाकरे बंधू मैदानात. 26 तारखेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चाची घोषणा. बाप्पाला साकडं घालून सरकारचा निषेध करणार. विद्यार्थ्यांसह पालकांना सहभागी होण्याचं आवाहन. दिल्लीसारखं आमच्या मोर्चामध्ये केलं तर फटकावून काढणार, राज ठाकरे यांचा इशारा. आमचा मोर्चा शांततेमध्ये होणार, हुल्लडबाजी केल्यास आमचे लोक सोडणार नाहीत, ठाकरे आक्रमक. आता हा केवळ नीटचा प्रश्न नाही, जनतेचा राग उफाळतोय. न्यायालयाला कुत्रे कबुतरांच्या प्रश्नावर लक्ष द्यायला वेळ आहे, पण झुरळांकडे लक्ष कोण देणार? उद्धव ठाकरे यांचा खोचक सवाल. हा पोलीस आहे की ड्रग्ज सप्लायर? आंदोलक विद्यार्थ्यांना धमकी देणाऱ्या मुंबई पोलिसावर राज ठाकरे संतापले. पुन्हा या एरियामध्ये दिसलास तर खिशामध्ये पावडरची पुडी टाकेन, धमकी देणाऱ्या मुंबई पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल. मुंबईमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांना ड्रग्जची धमकी देणाऱ्या पोलिसावर कारवाई. कॉन्स्टेबल पवन सांगळेची चौकशी सुरू. काँग्रेसच्या निवेदनानंतर पोलिसांकडून दखल. मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉकरोच पळाले. चेंबूरमधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल. ताब्यात घेतलेले सर्व विद्यार्थी पोलिसांच्या गाडीतून मागच्या मागे पळाले. मुंबईची मुलगी एकटी पोलिसांना भिडली. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडवण्यासाठी तरुणीने थेट पोलीस व्हॅन रोखली. आमच्या मुली मुलांपेक्षा कमी आहेत का? सीजेपी कडून तरुणीचा व्हिडिओ ट्विट. नागपूरच्या संविधान चौकात आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांची धरपकड. वेळ संपल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. सीजेपीच्या आंदोलनाला आता सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचा पाठिंबा. आंदोलकांच्या समर्थनार्थ सुप्रीम कोर्टाच्या वकिलांची शपथ. मोदी शहांना पत्र लिहून लाठीचार्जच्या चौकशीची मागणी. मौन धरणं आंदोलनाच्या दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भाऊक. सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अण्णा हजारे यांचं अहिल्यानगरमध्ये मौन. पंतप्रधान मोदींना पत्र लिहित नीट, पेपरफुटी, बेरोजगारी, भरती प्रक्रिया यावरून चिंता व्यक्त. दिल्लीमध्ये नेट सेवा ठप्प. 16 मेट्रो स्थानकं, कॅनॉट प्लेसचा रस्ता बंद. सीजेपीच्या आंदोलनामुळे सरकारची खबरदारी. ठिकठिकाणी चोख सुरक्षा तैनात. उत्तराखंडमध्ये अभियांत्रिकीच्या 2 परीक्षांचे पेपर फुटले. पेपर फुटीमुळे 2 सत्र परीक्षा विद्यापीठाकडून रद्द. पेपर फोडणारा प्राध्यापक आशिष गुप्ता बडतर्फ. परीक्षेपूर्वीच पेपर सोशल मीडियावर शेअर केल्याचं समोर. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. गोदावरी नदीला पूर. दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला. गोदाघाट परिसरामधील अनेक मंदिरं पाण्याखाली. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे पालघर, डहाणूमध्ये जनजीवन विस्कळीत. तलासरी आणि कासा भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं. शहराला चारही बाजूने पाण्याचा वेढा. डहाणू विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प. पालघरमध्ये गेल्या 16 तासांपासून मुसळधार. नदी, नाले आणि ओढ्यांना पूर. डहाणूच्या कासा गावाला पुरानं वेढलं. नागरिकांचं स्थलांतर. ऑरेंज अलर्टमुळे डहाणू आणि तलासरीमधील शाळांना सुट्टी जाहीर. मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पालघरमधील धामणी धरणामधून पाण्याचा विसर्ग. सूर्या नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ. वाखरीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं शेवटचं रिंगण. चिखलामध्ये खेळण्याच्या आनंदासह वारकरी संबळाच्या तालावर थिरकले. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.